श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये नवरात्रीची संपूर्ण व्रतकथा पाहणार आहोत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला. नवरात्री म्हणजे काय? नवरात्र या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे नवरात्र. या नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. हा उत्सव स्त्री शक्तीचा, धैर्याचा आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे. ही कथा आहे दुर्गा सप्तशतीची. पुराणांमध्ये वर्णन केलेली आहे. प्राचीन काळी महिषासूर नावाचा एक असुर राक्षस होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि अमरत्व मागितले. ब्रह्मदेव म्हणाले की तुला कोणीही देव, दानव किंवा पशुपक्षी मारणार नाही, फक्त एखादी स्त्री तुला मारू शकेल. महिषासूर हसला. एक स्त्री मला काय मारणार? आणि मग त्याने स्वर्गलोकावर आक्रमण केलं. इंद्रादिक सर्व देव पराभूत होऊन धावले. ब्रह्मा, विष्णू आणि महादेवाजवळ आले. तेव्हा त्रिदेवांनी आपली शक्ती एकत्र करून एका दिव्य तेजाचे रूप साकारले. ते म्हणजे माता देवी दुर्गा माता. आता आपण पाहूया नवरात्रीची संपूर्ण कथा, महाकथा. हे एक प्राचीन काळ आहे. धर्म आणि अधर्म यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू होता. अनेक राक्षसांनी त्रस्त करून टाकलं होतं. देव, मानव आणि पृथ्वीवरच संतुलन. त्यातला बलाढ्य आणि क्रूर राक्षस म्हणजे महिषासूर. महिषासूर हा एक अत्यंत शक्तिशाली असुर होता. तो अर्धा म्हैस आणि अर्धा मानव असा विचित्र शरीरयष्टीचा होता. त्याच्या जन्मानंतर त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, माग तुला जे काही हवं आहे ते. महिषासुराने हुशारीनं मागितलं, माझा मृत्यू कोणत्याही पुरुषाच्या हातून होणार नाही. मला फक्त एक स्त्री मारू शकेल. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं. पण तेव्हा महिषासुराने थेट स्वर्गावर आक्रमणच केलं. महिषासूर इतका बलाढ्य झाला की इंद्र, वरुण, यम आणि अगदी विष्णू, महादेव देखील त्याच्या पुढे टिकू शकले नाहीत. त्याने स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ एकत्र आपल्या अधिपत्याखाली घेत आणलं. धर्माचा लोप झाला. सच्चे भक्त भयभीत झाले. सर्व देव त्रस्त होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महिषाजवळ धावले. तेव्हा त्रिदेवांनी आपली शक्ती एकत्र केली. त्यांच्या अंगातील तेज एकत्रित होत गेलं आणि या तेजातून प्रकट झाली एक अद्वितीय दिव्य शक्ती, स्त्री देवी दुर्गा माता. ती सिंहावर आरूढ होती, अष्टभुजा होती आणि प्रत्येक हातात विविध देवांनी दिलेलं शस्त्र होतं. महादेवांनी त्रिशूल दिलेलं होतं, विष्णूने चक्र, वरुणाने शंख, अग्नीने शक्ती, वायूने धनुष्य, इंद्राने वज्र, यमाने तलवार, ब्रह्मदेवाने माला व वेद. देवी अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि भयमिश्रित तेजाने भरलेली होती. महिषासुराने हसत हसत तिचं आव्हान स्वीकारलं. एक स्त्री मला काय पराभूत करेल, असं म्हणत त्याने आपली सेना पाठवली. पहिल्या दिवशी देवीने असुर सैन्यांचा संहार केला. दुसऱ्या दिवशी त्याचे सेनापती मारले गेले. तिसऱ्या दिवशी त्याने स्वतः युद्धात उडी मारली. तो कधी म्हैस, कधी सिंह, कधी राक्षस. देवीने त्याला सगळ्या रूपामध्ये त्याचा प्रतिकार केला. 9 दिवस व 9 रात्री सतत युद्ध झालं. शेवटी 10व्या दिवशी देवीने त्याच्या हृदयात त्रिशूल भोसकून महिषासुराचा वध केला. देवानी आनंदाने आकाश फुलांनी भरलं. भक्तांनी जयघोष केला, जय भवानी, जय दुर्गा माता. या 9 दिवसात देवीने 9 रूपात दर्शन दिलं. त्याचं पूजन नवरात्रीत केलं जातं. पहिला देवी शैलपुत्री, हिमालयाची कन्या. दुसरा ब्रह्मचारिणी, तपस्विनी देवी. तिसरा आहे चंद्रघंटा देवी, युद्धाची तयारी. चौथा आहे देवी कुष्मांडा, ब्रह्मांड निर्माण करणारी. पाचवा आहे देवी स्कंद माता, कार्तिकेयची माता. 6वा आहे देवी कात्यायनी, तेजस्विनी. 7वा आहे देवी कालरात्री, अंधाराचा नाश करणारी. 8वा आहे महागौरी, सौंदर्य व शुद्धतेचं प्रतीक. आणि 9वी देवी आहे सिद्धिदात्री देवी, सिद्धी व शक्ती देणारी देवी. नवरात्रीच्या काळात घटस्थापना केली जाते. एक पवित्र कलश स्थापून त्यात जल, नारळ व ज्वारी पेरले जातात. त्या काळात देवीचं मंत्रोच्चार, स्तोत्रपठण आणि आरती केली जाते.
उपवास आणि साधना केली जाते. अधर्म कितीही बलाढ्य झाला तरी सत्य व धर्माच्या मार्गावर चालणारी शक्ती शेवटी विजय मिळवतेच. नवरात्री म्हणजे आपल्या अंतरातील महिषासूर, अहंकार, राग, लोभ यांच्याशी लढा देण्याची वेळ आहे. देवी दुर्गा आपल्याला केवळ रक्षण करत नाही तर आपल्यातील सुप्त शक्ती जागवते. या नवरात्रीत तुम्हीही स्वतःमधील देवी जागृत करा, आपल्या दुर्बलतेवर विजय मिळवा आणि विजयादशमीला केवळ रावण नाही तर स्वतःच्या प्रत्येक वाईट प्रवृत्तीचा अंत करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.